तो ब्राह्मण तुमच्याकडे ढोंगूने पाहत नाही, तो आरएसएस तुम्हाला गिनतही नहीं। पागल संगठन है आरएसएस, उससे सीखना चाहिए। क्या सिखाते हो उनको? डिसिप्लिन। क्या सिखाते हैं? डिसिप्लिन। बरोबर मित्र भाऊ, आरएसएस का शिकवतो तुम्हाला? आरएसएस ने शिवा दिल्याने तुमची उन्नती झाली असती का? होणार आहे का? गद्दे साहेबांनी फार मोठा मुद्दा बोलला, साधी गोष्ट नाही आहे। त्याला म्हणतात इन्फ्रास्ट्रक्चर। इंफ्रास्ट्रक्चर ये जिसके पास है वही शासन कर सकता है। इंफ्रास्ट्रक्चर ज्याच्यापाशी आहे तो त्या देशाचं शासन करू शकते। इंफ्रास्ट्रक्चर मध्ये तुमचे कॉलेज पाहिजे, तुमचे महाविद्यालय पाहिजे, तुमचे दवाखाने पाहिजे, तुमच्या कंपन्या पाहिजे, परंतु आमच्यापाशी काहीच नाही। फक्त ब्राह्मणाने शिवा दिल्या तर प्रकाश आंबेडकर गेले तिथं आरएसएसच्या मुख्यालयात। मग का कोणाला भाऊ मी आलो म्हणून पहिली ट्रीट करून आले, संविधान चौकात जाता तिथून मागा फिरताना म्हणता आरएसएसच्या मुख्यालयावर आम्ही ना संघटनांना आम्ही मोर्चा काढला। अरे करता का तुम्ही? इफ यू आर ॲडव्होकेट पर्सन, तुम्ही जर ॲडव्होकेट पर्सन आहे ना, आरएसएस ही जर आतंकवादी संघटना नाही बनवतो ती या देशाला घातक आहे, मला मान्य आहे, सर्वांना मान्य आहे। मग तुम्ही ॲडव्होकेट आहे, बामसेपाशी ॲडव्होकेट बनलेले आहे कुठल्याला टाका कोण आरएसएस वर सुप्रीम कोर्टामध्ये केस रस्त्यावरच्या आंदोलनाला आरएसएस बंद होणार आहे का? कोणालाही संघटना चालवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। मग जर आरएसएस आतंकवादी संघटना हे तुम्हा लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करतात, तुमच्यापासून पैसा बोलायचा आहे, तुमचे मत घ्यायचे आहे, या सर्वांसाठी हे लोक तुम्हाला तुमचा यदि आपल्या जर एखाद्या शत्रूला हरवण्याची शक्ती नसेल तर नाही तर दुसऱ्यांना शिवा द्या, एक रिझन असते। तुमच्या जर ताकद नसेल तर तुमचा जो प्रबळ व्यक्ती आहे हा तुमचा शत्रू दाखवा जर तुम्हाला वरती यायचं, हे कारण आहे याचं। म्हणून या वंचितवाले, बामसेपवाले, बीएसपी वाले यांनी तुमच्या डोक्यात एक गोष्ट घालून ठेवली आहे, ते म्हणजे बहुजन। इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे सरांनी सांगितलं ते अत्याचार चतुर्वेदीचे हॉस्पिटल आहे। आपला आमदार इच्छा कोण? महाराष्ट्रातला सर्वात जास्त शिक्षण संस्था आणि सहकारी संस्था असलेला व्यक्ती आहे। त्यांच्या कॉलेजमध्ये पाय ठेवल्यानंतर 1 किलोमीटर जावं लागते। त्याचे कार्यकर्ते, त्याची आई बाप बिमार पडले, साहेब माझी आई बिमार पडली, मग ठीक आहे पाठवून द्या लता मंगेशकरले, त्याच्या आईच्या तब्येतीला पैसे ते लावतात, सोय तेवढी शकते सर। बाजूच्या दवाखान्यात तेवढे पैसे गेले, त्याच्या दवाखान्यात तेवढे पैसे गेले, पण कार्यकर्ते कुठे जुळते? साधारण माझं काम केलं। आपल्या नेत्यानं काय केलं? कवाडेने एवढे वर्ष भाषणं केली, तुमच्यासाठी किती महाविद्यालय काढले, आठवलेलं तुमच्यासाठी रामदास आठवलेलं काम केलं, आरपीआय चालवली, किती काढले, शाळा महाविद्यालय दवाखाने। तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे का नाही विचारले पाहिजे? विचारले पाहिजे ना। वो भाषण हमको छोड़ो, हमको भाषण से कुछ लेन देन नहीं।